तुकाराम महाराज की विठूचा गजर हरिनामाचा जयकारो भजन करा विठूचा गजर हरिनामाचा जयकारो वाळवंटी चंद्रभागेच्या काठी गाव मांडला विठूचा गजर हरिनामाचा जयकारो या विठूचा गजर हरिनामाचा जयकारो या विठूचा गजर हरिनामाचा जयकारो विठूचा गजर हरिनामाचा जयकारो वाळवंटी चंद्रभागेच्या काठी गाव मांडला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी गाव मांडला विठूचा गजर बाई एवढं म्हटलं सुंदर हे शिट्या वाजू नका रे बाई नाही गेली आहे ती येऊ का? बाई थांबा मला सांगा आमचं एवढं देवाचं नाम चिंतन सगळं गाव करतंय आणि मध्ये जीव तू भजन का बंद करायलीस पण देवाचं भजन आणि कीर्तन हा 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 गाव ऐकायलंय हा तुमचं भजन आणि कीर्तन तिकडं देवळामध्ये नेऊन घाला की इथं कशाला आले? बाई तू आमचं भजन का थांबविलीस ही आधी सांग आता काय सांगू शाहीर भाऊ तुम्हाला? काहीतरी सांगा कसं सांगू कुठल्या तोंडाने सांगू? बाई हा तुम्हाला तोंड किती आहेत ये मग त्याच तोंडानं सांगा म्हणजे आम्हाला बी कळल दुसऱ्या तोंडाची भानगड आम्हाला कळणार नाही होय बागे हा. काय सांगू भाऊ तुम्हाला? सांगा मला बाई लग्नाची लय हौस हा लग्नाची लग्नाची लय हाऊस लय मग असे किती केले झाले किती झाले असे लग्न 10-12 अरे म्हणजे सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये झाले माझ्या सकट 10-12 झाले असं सामुदायिक विवाह सोहळ्यात केलं वा, 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 हा. छान केलं बघा छान केलं बघा मला वाटलं नाहीतर क्रिकेटची आखी टीमच ऐ, ऐक की पुढं सांगा मला लग्नाची लय हौस बाई हं? सगळी उत्तरे ह्यांना द्या जरा असं मला तुमचं लय भ्याव वाटायले घाबरते असं होय हा भीतीच नाही वा वा वा. बरं बाई हा, मला सांगा हा. तुम्ही आमचं भजन कीर्तन कशामुळे बंद केलं बरं कशामुळं म्हणजे आणि मग तुला काय सांगू बाबा? काय झालं अरे माझा संसार असा उघड्यावर आला उघड्यावर माझ्या संसाराचा नुसता खेळ खंडोबा झाला खेळ खंडोबा झाला मग कशामुळे पण कशामुळे वर्षामुळे म्हणजे हा? मला लग्नाची इतकी हौस हा. त्याच नाहीकरांनी माझं लगीन लावून दिले एका सगळं एवढ्या काही नाही मग म्हणजे एवढी पब्लिक होती आणि लागणार सगळ्यात मेन होता ही शाहीर वाराणी मध्ये का मला असं. तिला म्हणायला जमवायलाच ती होता असं आहे का आणि इथं विचारायला कशाला आलीस आणि मग ही कशामुळे बंद पाडलं अरे बाबा मला लगीन करून दिले हे नी हो या बाई नवऱ्याचं लाडानं नावली घेतली हा हो ना. वा 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 वा. आता ह्या काय इकडे आमच्या महिला मंडळ बसले आणि सगळ्यात आवडता जर काय प्रश्न असेल आवडती गोष्ट बरं तर ती म्हणजे उखाणा असं होय हा घ्या मग एकदा जोरदार उखाणा होऊन जाऊ या द्या. बाई घेतली की. घ्या घ्या गया बाई ऐकावं हा लय लांबवरचं नाव घ्यातलं हो. होय माय स्वतः आता बाई तसे नाव राहिले नाहीत हा. आता तसे नाही मग जिंकी मिंकी पिंकी असले नाव असते असं हाय होय गायाबाई सयाबाई नाही राहिला आता ऐका तरी हा. वाकडी तिकडी बाबळ त्याला वाकडा तिकडा पाला वाकडी तिकडी बाबळ त्याला वाकडा तिकडा पाला बर वाकडी तिकडी बाबळ त्याला वाकडा तिकडा पाला सखा पाटील गेला म्हणून द्या तुका पाटील गेला सका पाटील बी मरू दे हा. आणि त्याला तुका पाटील राहू दे अरे बाबा तुला सांग हा, काय झालं माझं लगीन लावून दिलं ते दिलं साऱ्याने. बर. मला पुढे सांगितलंच नाही पितय म्हणून नुसतं येता जाता दिशी पिळतय चपटी वडीतय मला आलं की मला नुसता माझ्या खुळाचा उतारीच करीत गौरीपुऱ्या जन्माला आलत का काय आता काय सांगाल तुला बाबा एका दिवशी हा. फुल पिऊन आलं घरी झुलत
आलं ती आलं दाराच्या तुळशी खाली झोपलं, तुळशी पाशीच. तुळशी पाशी झोपलं. हा आणि सकाळी उठल्यास मला म्हणतं कसं आपल्या दारात वडाचं झाड कस काय आलंय. तुळशीच्या झाडाला वडाचं झाड म्हणते. हा. चांगला नवरा करून दिला. असला नवरा करून दिलाय बाबा. हा. इतके कटाळले मी त्याला, इतकी कटाळली हा. मी तर म्हणते बाबा आता मला नका 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 बाबा नका. अगं काय नका मला दातला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दातला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दातला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दातला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, हे दातला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. अगं बाई हा. पण तुला हे बादला ह्यो नवरा कशामुळे ना ग काय झालं असं आता काय सांगू तुला. काय झालं अरे बाबा हा आता मला वाटत नाही का असा चांगला चुंगला कार्यक्रम एखादा असला की चांगली साडी घालून तिथं नटून थटून जावं. हो, वाटतंय ना वाटतंय ना मग हा. काय सांगू. काय झालं फाटकीच साडी, हा फाटकीच चोळी. काय बाई हा? कशाला खोटं बोला बरं काय आता धडधाकड तर दिसा लागलंय की काय बाबा अहो, साडी चापून चुपून देवली म्हणून चांगली दिसती. हा. इचकून जाऊ का तुला? नगे, चार चौघात नगे इचकू फिचकू व्हायचं हा? पण माणसाला कसं फाटका असलं तरी नेटकं घालावं. अरे बाबा त्याला शिवावं असं? त्याला धुवावं वय, वय, आणि वय, वय. मग द्यावावं. अरे तेवढं मला बी कळत आहे. आणि मग काय झालं त्याला झालं काय हा. फाटकीच साडी फाटकीच चोळी, त्याला शिवायला दोरा नाही, मला नवरा नको ग बाई, 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 मला नवरा नको ग बाई. म्हणजे असं नुसतं लिहावण्यासाठी नवरा सोडतीस होय. अरे बाबा नुसत्या साडी चोळी पाहिजे, हा. चांगले कपडे घालल्या पाहिजे, नवरा सोडायला मी येडी का खुळी. हा मग काय झालं त्याला अजून कारण तसंच आहे. आता कुठलं कारण आहे म्हणायचं आता मला सांग संसार म्हणजे काय असं कुठे बी उघड्यावर थांबून होतंय होय? नाही 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 हा? उद्यावर कसा संसार होईल बरं मग त्याच्यासाठी घर पाहिजे की नाही? पाहिजे ना घर पाहिजे मग मोडकेच घर, हा तुटकेच छप्पर, असं मोडकेच घर, तुटकेच छप्पर. बाई हा, आता मला सांगा बरं बरोबर का मंडळी हा. शासनानं एवढ्या योजना आणल्यात प्रधानमंत्री आवास योजना आहे रमाई आवास योजना आहे हा एवढ्या आवास योजना आहेत घर बांधून दिले सरकार आणि तुला तेवढं करता येईना होय काय अरे बाबा एक तर नवरा बा पिदारात असला, बरं त्याला एक सांगितलं तर दुसरं करताय. म्हणून मी गेले होते त्या गरम पंचायत मध्ये त्या गरम सेवकाकडे. कोणाकडं गरम सेवक हा गरम शेवळ गरम तेल गरम तवा वापा त्याच्यावर अगं गरम सेवक नसतंय ते मग ग्रामसेवक असतंय दॅट इज दॅट. इंग्लिश मग आता 2000 नवरा दिशी इंग्लिश आहे का काय तरच जमत असतंय बाबा. असं आहे का द्या मग दॅट. अंग असं मग गेले त्या गरम सेवकाकडे. बरं ती मला म्हणला काय म्हणलं बाई हा तुमचं नाव दलिंदर रेषेखाली नाही. दलिंदर हा बघत असं तुझ्या असं रोपड्याकडे बघून म्हणलं असं ए बाबा अगे त्याला दारिद्र्य रेषेत म्हणते असं होय. हा दॅट इज दॅट हा. तर काय झालं मग मग मी म्हणलं बाबा आता त्या दलिंदर रेषेमध्ये नाव घालायला काय करावं लागून? काय करावं लागेल बरोबर मला आहे. म्हणला बाई हा तुम्ही यष्टीत हाव का यष्टीत हाव? मग बरोबर आहे तुम्ही येशीत आहेत का येशीत विचारला असेल मी म्हणले की त्याला मग काय म्हणलीस भाऊ अहो आम्ही येशीच्या बाहेरच राहतो आणि असं आता आम्हाला बाया माणसाने अर्ध तिकीट केले त्याच्यामुळे एसटीनच प्रवास करतो. अंग असं अगे ती एसटी नाही मग एससी आणि एसटी म्हणजे अनुसूचित जाती जमातीमध्ये तुमचं नाव आहे का असं विचारलं असेल असं होय. आणि तू काय म्हणलीस त्याला एससी एसटी होय बाबा. अगं शहाणे तर पुढे काय झालं मग पुढे म्हणलं आता ती काय 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 करायचं तसं तसं घर बीर झालं. हा मोडकेच घर तुटकेच छप्पर, मग आता एवढं सगळं होत नसेल तर हाय त्या घरात राहावं की माणसानं त्याला लावायला फुलू पण आहे. मला नवरा नको ग बाई, 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 मला नवरा नको ग बाई. हो बाई हा, मला एक गोष्ट सांगा सांग. तेव्हा ते तिकडे बसलेत का मामा हम्म. त्यांनी मला कानात फोन केलाय
आणि त्यांनी काय विचारलं माहिती का? काय विचार हो बाई लय दिसायला म्हणे दिकली पिकली पण तिला दाढी विषा कस काय काही नेमकं त्याचा काय तुमचं केमिकल वाचा काय ते कळत बरंच नाही मला. दिसालंय मामाला तिथं बसून इथवरचं सरळ हा मामाला तिथं बसून इथवरचं सरळ चांगलं दिसालंय म्हणलं. मग चष्मे म्हणजे ते भारी चष्मे ते सीसीटीव्ही हा सीसीटीव्ही डोळ्यात मुश्किल आहे त्यांच्या ना. आणि कानात सांगायला वाकी टाके ठेवलंय. बरं 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 आता काय सांगू तुला ह्या दाढीत मिशाची लईच वेगळी कथा आहे भाऊ. काय कथा कथा म्हणजे काय म्हणायचं? अरे बाबा मला लाज वाटते सांगायला पाहिजे. आता बायला एवढ्या वाटून झालं येतं काय तू लास्ट वाटण्यासारखं बोलायला लागलीस.